नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे. आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये घेऊन आली आहे. एकदम नवा आणि युनिक व्हिडिओ जो आजपर्यंत तुम्हाला खरंच यूट्यूबवरती भेटला नसेल. आता बघा, पावसाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये काय असतं ना, की आपण लिंबाचे विविध असे सरबत बनवत असतो आणि त्यामध्ये लिंबू सरबत हे प्रामुख्याने आपण पीत असतो. पण आता पावसाळ्यामध्ये मात्र आपण लिंबाचा जास्त वापर करत नाही. त्याचं कारण असं आहे की आपला घसा वगैरे बसण्याची शक्यता असते. त्यामुळे लिंबाने सर्दीसुद्धा होऊ शकते. त्यामुळे आपण शक्यतो लिंब बाकीच्या सरबतसाठी म्हणा किंवा बाकीच्या गोष्टीसाठी वापरत नाही किंवा वरूनसुद्धा पिळत नाही. मग अशा वेळेस आता आपल्याकडे जर एक्स्ट्रा लिंब असतील, तर तुम्ही नक्की या पद्धतीने त्या लिंबाचा वापर करू शकता. तर मी 6 ते 7 इकडे लिंब घेतलेले आहेत आणि ते आपल्याला कापून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला या लिंबाचा रस वेगळा आणि लिंबाची सालं वेगळी असं करून घ्यायचं आहे. एकदम जबरदस्त असा लिंबाचा हॅक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुम्हाला सुद्धा मी जे आहे खात्री देते की तुम्हाला 100% हा व्हिडिओ आवडणार आणि तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगणार की हो, खरंच खूप छान व्हिडिओ होता. याची मला गॅरंटी आहे आणि तुम्हाला सुद्धा आवडेल याची सुद्धा मी गॅरंटी देते. आता लिंबाचा रस वेगळा काढला आहे आणि साल आपण वेगळं ठेवलेले आहेत. दोन्हीही आपण वापरणार आहोत. सगळ्यात पहिले आपण सालीचा वापर कशासाठी करायचा ते बघून घेऊयात. साधारणतः इकडे सुकलेल्या लिंबाचा किंवा सडलेल्या लिंबाचा वापर तुम्ही करू शकता. पण त्याच्या सालीमध्ये एवढं जे आहे बिलकुल रस नसतो आणि तो बारीकसुद्धा करायला गेलं तर होत नाही. त्यामुळे ते ह्या स्टेपसाठी तुम्हाला अव्हॉइड करायचं आहे. त्यानंतर घ्यायचं आहे तुम्हाला मिक्सरचं भांडं. मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्हाला हे सगळे लिंबाची साल घालायची आहे. आपल्याला यामध्ये पाणी किंवा मग जो लिंबाचा रस आपण काढला आहे तो घालायचा नाही. त्यानंतर इकडे घ्यायचं आहे 3 मोठे चमचे खडे मीठ. जर तुमच्याकडे खडे मीठ नसेल, जे रेग्युलर मीठ तुम्ही वापरता त्या मिठाचा वापर तुम्हाला इकडे करायचा आहे. जे काही मॉइश्चर किंवा आपण हे पेस्ट करत असताना याला काही पाण्याची गरज लागणार, ते सगळं काही मिठामुळे होणार आहे. त्यामुळे आपण इकडे मीठ घातलं आहे. थोडंसं अगदी मी फिरवून घेतलं आहे. एक पल्स मोडवरती मी एक पल्स काढून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायची आहे आपल्या मसाला दाण्यातील हळद. हो, आता हळद मी अगदी थोडीशी घातली आहे, जास्त घालायची गरज नाही. हळदीमध्ये काय काय गुणधर्म असतात हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. तुम्ही Googleवरती जाऊन बघू शकता. मी इकडे काही सांगणार नाही. आता आपल्याला याची चांगली अशी पेस्ट करायची, यामध्ये पाणी न घालता. बघू शकता, मीठ घातल्यामुळे आपल्याला यामध्ये पाणी घालायची गरज पडली नाही. आता हा तुमचा अगदी वर्षभराचा स्टॉक रेडी झाला आहे. तुम्ही बाहेर जरी ठेवलं तरीसुद्धा हे खराब होणार नाही आणि फ्रीजमध्ये ठेवलं तर बघायचंच काम नाही. जबरदस्त अशी आपली एक पेस्ट तयार झाली. आता हे मिक्सरवरती डिपेंड असतं. कोणत्या मिक्सरला एकदम बारीक होऊ शकतं किंवा कोणत्या मिक्सरला थोडंसं कोर्स टेक्स्चर राहू शकतं. आता इकडे आपली 6 ते 7 लिंबाची एवढी मोठी सालीचा वापर आपण केला आणि तसंही आपण साल फेकूनच देतो. पण त्याचा वापर मी तुम्हाला सांगितला. बऱ्याचदा जर तुम्ही कोणत्या रेसिपीसाठी लिंबाचा वापर करत असणार, साल खूप साऱ्या असतील, तर असा त्याचा वापर नक्की करा. आता आपली पेस्ट तयार झाली आहे. आता ह्या लिंबाच्या रसाचं काय करायचं ते बघून घेऊयात. हा लिंबाचा रस जर तुम्हाला कोणत्या रेसिपीसाठी किंवा कशासाठी वापरायचा असेल, हे समोरचं बनवायचं नसेल, तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. स्प्रे बॉटल घेतली आहे. त्यामध्ये मी घातलेलं आहे अर्धा पाणी, म्हणजे अर्धी स्प्रे बॉटलमध्ये मी पाणी घातलेलं आहे. त्यामध्ये हा लिंबाचा रस तुम्हाला टाकायचा आहे. बघा, आता इकडे लिंबू सरबत असं तयार झालं असं तुम्ही म्हणू शकता. पण आपण या सरबताचा वापर काही वेगळ्या कारणासाठी जे आहे वापरणार आहोत. आता यामध्ये आपल्याला बाकीचेही काही 2 इन्ग्रेडियंट्स घालायचे आहेत. ते म्हणजे पहिलं आहे सिट्रिक ॲसिड, ज्याला लिंबू सत्व म्हटलं जातं. ते आपल्याला इकडे घ्यायचं आहे. सिट्रिक ॲसिडचं प्रमाण हे कमी जास्त होणार आहे. का? कारण तुम्ही हे कशासाठी वापरणार आहात त्यानुसार हे कमी जास्त होणार आहे. जास्त प्रमाण कशासाठी घ्यायचं हे समोर सांगणार आहे. हे जे प्रमाण घेतो हे कशासाठी घेतलं आहे हे सुद्धा मी समोर सांगणार आहे. 1 चम्मच इकडे मी सिट्रिक ॲसिड घेतला आहे. त्यानंतर तुम्हाला घ्यायचा आहे बेकिंग सोडा. बेकिंग सोडा 1 मोठा चम्मच घालायचा आहे. बेकिंग पावडर तुमच्याकडे असेल, पुन्हा बेकिंग पावडर अर्धा चम्मच तुम्ही घाला. पण बेकिंग सोड्याला बेकिंग पावडरने रिप्लेस करू नका. बेकिंग सोडा वेगळा, बेकिंग पावडर वेगळा आहे. आता हे जसं आपण यामध्ये घालतो हे सोल्युशन पूर्ण बाहेर यायला लागतं. त्यामुळे आपण अर्धी बॉटल भरली होती तरीसुद्धा सोल्युशन अगदी बाहेर आलं, कारण त्याच्या रिॲक्शन व्हायला सुरुवात झालेली आहे. काही हरकत नाही. हे बाहेर आल्यानंतर थोडंसं सेटल डाऊन होऊ द्यायचं किंवा एखादं मोठं भांडं तुम्ही घेऊ शकता. जसंही हे सेटल डाऊन होतं आपलं हे सोल्युशन तयार झालेलं आहे. ऑल इन वन सोल्युशन आहे. या सोल्युशनचाही वापर कशासाठी करणार आहोत ते बघणार आहोत. पण आता आपण पेस्ट तयार केली आहे. त्या पेस्टचा वापर कशासाठी करायचा बघूया. आपल्या घरी जे तांबं पितळाची भांडी असतात त्यासाठी तुम्ही वेगळ्या वेगळ्या कंपनीच्या पावडर वापरत असणार, स्प्रे वापरत असणार. पण जर अशा लिंबाची सालं तुमच्याकडे असेल तर सालीचा वापर का बरं यासाठी नाही होऊ शकत?
तुमचे पैसेही वाचतील आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचे भांडेसुद्धा स्वच्छ होतील. सो तुम्हाला हे वापरत असताना थोडं यामध्ये पाणी टाकायचं आहे. आता मी इथे पाणी न टाकलं आहे, त्यामुळे बघायला थोडा वेळ लागतोय. पण जसं एखादी घासणी घेऊ शकता सॉफ्ट, त्यावरती थोडंसं ती ओली करून घ्या. नंतर ही पेस्ट त्यावरती घेऊन तुम्ही बघणार अगदी ज्या पावडर तुम्ही वापरता त्यापेक्षा स्वच्छ असे तुमचे तांब पितळाची भांडी आणि निघतात. जबरदस्त आहे आणि हे स्वच्छ केल्यानंतर यावरती जो पुन्हा काळवटपणा येत असतो तो सुद्धा लवकर येणार नाही. जे वेगवेगळे स्प्रे किंवा बऱ्याचदा आपण सिट्रिक ॲसिडचा वापर जे आहे तो करत असतो, तर सिट्रिक ॲसिडचा वापर केल्यामुळे तांब पितळावरती ना काळपटपणा यायला तयार होतो. सो तसं होत नाही. सो तुमच्या समोर मी रिझल्ट दाखवला आहे. आता आपण स्प्रे बनवून घेतलेला आहे. सो तो स्प्रेचा वापरसुद्धा आपण हे तांब पितळाची भांडी क्लीन करण्यासाठी करू शकतो. पण जसं मी म्हटलं की सिट्रिक ॲसिडचं प्रमाण कमी प्रमाण हे पुढं क्लिनिंगसाठी आपण वापरणार. जे मी सांगितलं ते प्रमाण पुढे स्वच्छतासाठी आपण वापरणार आहोत. जर तुम्हाला हा स्प्रे तांब पितळ क्लीन करण्यासाठी करायचा असेल किंवा वापरायचा असेल, अशा वेळेस तुम्हाला यामध्ये 3 चमचे सिट्रिक ॲसिड घालावं लागेल. जेवढं जास्त सिट्रिक ॲसिडचं प्रमाण असेल तेवढं तुमचं तांब पितळ हे जास्त स्वच्छ निघणार आहे. या सोल्युशनने तांब पितळ स्वच्छ निघतं, पण एवढंही निघत नाही. हे मी पेस्टनेच क्लीन केलं आहे, पण तुम्हाला आधी सांगितलं जे काही खरं आहे तेच तुम्हाला सांगेल. सो जेणेकरून तुमचा वेळ हा वाचेल. सो मी सगळी जी भांडी आहेत ती त्या पेस्टने क्लीन केली आहे थोडंसं पाणी टाकून. आणि तुम्ही बघणार त्याचा जो काळवटपणा आहे तो पूर्ण गेला, एक वेगळी चकाकी त्याला आली आहे. सो जबरदस्त आहे ना. तुम्हाला कोणत्या पावडरची गरज, ना तुम्हाला स्प्रे बनवायची गरज, ना तुम्हाला बाकी काही झंझट करण्याची गरज. एकदा पेस्ट बनवली एका एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवली की तुम्हाला जेव्हाही घासायचं तेव्हा तुम्ही अगदी ती पेस्ट काढून अगदी लगेच घासणार. आता ही पेस्ट जर उरली असेल तर ही सरळ पेस्ट तुम्हाला ठेवायची आहे एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये, फ्रीजमध्ये ठेवली अतिउत्तम. पण तसंही आता वातावरण थंड आहे, पावसाळा आहेमुळे, त्यामुळे तुम्ही बाहेर ठेवलं तरी चालेल. त्यानंतर ह्या पेस्टचा वापर आपण लोखंडी भांडे स्वच्छ करण्यासाठी सुद्धा वापरू शकतो. लोखंडी भांड्यांना ना असा गंज चढायला लागतो. सो तुम्हाला काय करायचं, इकडे मी कढई घेतली आहे, त्यामध्ये ही एक पेस्ट टाकायची आणि यामध्ये ना थोडंसं तुम्हाला जे आहे ते पाणी टाकायचं आहे. जसं जसं हे भांडं गरम व्हायला लागेल तसं यामधले हे पाणीही गरम व्हायला लागेल आणि आपल्याला चमच्याच्या साहाय्याने ही जी काही पेस्ट आहे ही आपल्या सगळ्या कढईला किंवा जे भांडं तुम्ही घेणार त्याला लावायची आहे. जो काही गंज चढलेला असेल किंवा तुमचं लोखंडी भांडं खराब झालेलं असेल ते पूर्ण ही पेस्ट निघण्यास खूप मदत करतं आणि ही पेस्ट ती लोखंडी भांडेसुद्धा स्वच्छ करतं. आता बघा यामध्ये पाणी टाकलं आहे. आता आपल्याला हे जास्त नाही शिजवायचं आहे किंवा पूर्ण हे करायचं आहे. लवकर ही प्रोसेस व्हावी म्हणून काय करायचं आहे, इकडे तुम्हाला एखादी घासणी घ्यायची. आता मी गॅस बंद केला आहे आणि घासणीचा वापर करून थोडंसं सावकाशनेच करायचं, कारण हे गरम असतं, आणि स्वच्छ करून घ्यायचं. बघा मी स्वच्छ घेतली. आता ही ओलसर आहे. सो लगेच गॅसवरती ठेवून यामधलं पूर्ण पाणी ड्राय करून घ्यायचं आणि याला ऑइल लावायचं, जेणेकरून तुमचे लोखंडी भांडे हे तसेच्या तसे मेंटेन राहतात. ही बोनस टिप मी तुम्हाला दिली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघत असाल, खूप खूप आभार. व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणता व्हिडिओ हवा आहे तेही मला कमेंटमध्ये सांगू शकता. आता ह्या स्प्रेचा वापर काय करायचा आहे, सिट्रिक ॲसिड 1 चम्मच घेतला आहे. सो याचा इन शॉर्टमध्ये आपल्याला वापर करायचा आहे क्लिनिंगसाठी. तुम्ही तुमच्या घरातील सगळ्या ज्या काही स्पेशली किचनमधल्या टाईल्स असतील त्या स्वच्छ करण्यासाठी याचा वापर करू शकता. त्यामुळे आपण इथे लिंबाचा रस वापरला आहे. तुमच्या घरातील जे काही फर्निचर असेल, वॉशिंग मशीन, फ्रीज, डिशवॉश, खुर्ची, टेबल सगळं साफ करण्यासाठी तुम्ही या सोल्युशनचा वापर करू शकता. त्याचबरोबर तुमचा जो काही गॅस आहे ज्यावरती खूप चिकटपणा आलेला असेल, तो गॅसचा चिकटपणा घालवण्यासाठी सुद्धा तुम्ही ह्या सोल्युशनचा वापर करू शकता. ऑल इन वन स्प्रे आहे. आणि पेस्ट कशी वाटली मला खरंच कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मला तुमचा अनुभव ऐकायला खूप आवडेल. आता बघा मंडळी, काय होतं ना की गॅसवरती आपण रोज स्वयंपाक बनवत असतो, शिजत असतं अन्न. सो बऱ्याचदा फोडणी जी आहे बसली की त्याचे जे काही तेलाचे शिंतोडे आहेत ते पूर्ण गॅसवरती येतात किंवा गॅसच्या जी मागे भिंत असते त्या टाईल्सवरती असतात. तर त्यामुळे तुम्ही हा स्प्रे नक्की वापरा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार.